श्री स्वामी समर्थ. कधी कधी आयुष्य इतकं कठीण होतं की रोज सकाळी उठताना वाटतं आज काय नवीन संकट उभं राहील. पोट भरणंही कठीण होतं, घरात भांडणं, नोकरीचं टेन्शन, मुलांच्या भवितव्याची चिंता आणि स्वतःचं दुःख कोणी ऐकणारच नाही, समजूनच घेणार नाही. तेव्हा मन कुणाला तरी हाक मारतं, एक अशी हाक जिचं उत्तर फक्त एकच असतं, श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणजे एक असा आधार जो शब्दाशिवाय समजतो, ज्यांचं दर्शन न होता त्यांची उपस्थिती जाणवते, जो आपलं दुःख न बोलता ऐकतो आणि ज्याचं नाव घेतलं की मन थरारतं, डोळ्यातून अश्रू येतात. कधी आई वडील हरवले, कधी जोडीदार दुरावला, कधी सगळ्यांनी साथ सोडली, तेव्हा मनात फक्त एकच आवाज उठतो, स्वामी तुम्ही आहात ना. स्वामी समर्थांचा हा मंत्र हा फक्त मंत्र नाही, तो एक मुक्तीचा रास्ता आहे. जेव्हा या जगात कोणी आपल्यासाठी काही करत नाही, तेव्हा स्वामी आपल्या पाठीशी उभे राहतात. हा मंत्र केवळ घरात ऐकावा आणि बघा वातावरण कसं शांत होतं, चिडचिड कमी होते, मनाची घालमेल थांबते आणि एक अदृश्य आश्वासक हात आपल्या खांद्यावर ठेवलेला जाणवतो. स्वामी समर्थांचं नाव घेणं म्हणजे आईच्या कुशीत परत जाणं, जिथं भय नाही, दुःख नाही, फक्त प्रेम आहे, फक्त कृपा आहे. कोणत्याही भव्य मंदिरात जाण्याआधी फक्त एकदाच मनापासून स्वामी समर्थ म्हणा आणि बघा सगळं काही बदलू लागेल. रोज सकाळी फक्त 5 मिनिटे मन शांत करून हा मंत्र म्हणा. काही दिवसांनी तुम्हीच जाणवाल स्वामींचं अस्तित्व फक्त पुस्तकात नाही, ते तुमच्या आयुष्यात आहे आणि नेहमीपासून होतं, फक्त लक्ष नव्हतं. तुम्ही थकलात का, सोडून द्यायचं ठरवलंय का, तर फक्त एकदाच शांतपणे या 2 शब्दात स्वतःला हरवून पहा, स्वामी समर्थ. तुमचं आयुष्य पुन्हा उभं राहील, कारण स्वामी कधीच नाकारत नाहीत, ते फक्त वाट पाहत असतात. आपण त्यांना एकदा शरण जावं. बरेच लोक म्हणतात नशिबात असेल तर काहीच मिळत नाही, पण हे अर्ध सत्य आहे. खरं सत्य हे आहे की नशीब ही कर्माला आणि श्रद्धेला हार मानतात. आज जे काही तुमचं अर्धवट राहिले ते पूर्ण होऊ शकतं, जर तुमचं मन पूर्ण श्रद्धेने भरलेलं असेल आणि त्या श्रद्धेचा एकमेव केंद्रबिंदू असेल श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांचा हा मंत्र जपला जातो तिथं संकट मागे हटतात, दिशाहीन जीवनाला एक योग्य मार्ग मिळतो आणि मनाला मिळतो एक अडळ आधार. स्वामींचा हा मंत्र मानसिक तणाव कमी करतो, गरिबी दूर करण्याचा मार्ग बनतो, आर्थिक अडचणीचं निरसन करतो, शरीर आणि मनाला ऊर्जा प्रदान करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं सदैव आपल्याला संरक्षण देतो. कोणतंही संकट कितीही मोठं असो, स्वामी समर्थांचा मंत्र आणि त्यांच्या कृपेने सगळी अडचण दूर होते, मनाला नवी दिशा मिळते आणि जीवनात आशेचं नवं सूर्य उगवतं. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नव्हे, ते संकटात आधार देणारा बाप आहेत. ते वडीलधाऱ्या माणसासारखे आपल्या पाठीशी उभे राहतात. ज्या क्षणी आपण त्यांचं नाव श्रद्धेने घेतो, त्या क्षणी एक अदृश्य हात आपल्याला सावरतो. आपण काहीही बोलत नाही, पण ते आपल्या मनाची भाषा ओळखतात. स्वामी समर्थ म्हणजे भक्तांच्या अश्रूंना उत्तर देणारी कृपा. जगात कोणतीच गोष्ट सहज मिळत नाही, पण स्वामींचं नाव घेताना देव काही ना काही देतो. कधी धीर देतो, कधी योग्य वेळी योग्य माणूस भेटवतो, कधी अचानक काम बनवतो, तर कधी थांबलेलं नशीब चालू करतो. हा अनुभव ज्यांनी घेतलाय तेच सांगू शकतात की स्वामींचं नाव म्हणजे एक जिवंत शक्ती आहे. जग काहीही बोलू दे, पण जेव्हा तुम्ही न बोलताही कोणीतरी तुमचं मनाचं ऐकून घेतं, तेव्हा श्रद्धा जागृत होते. म्हणून रोज फक्त 5 मिनिटे स्वामी समर्थांचं नाव घ्या.
मनाच्या कोपऱ्यातही जर श्रद्धा असेल तर देव तुम्हाला ओळखतो. स्वामी समर्थ कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही. ते काळजी घेतात, ते वाट बघतात. फक्त तुम्ही सुरुवात करा. कधी वाटत असेल माझं नशीबच खराब आहे, तर स्वतःला आठवा, स्वामी समर्थ नशीब बदलू शकतात. शेवटी एवढं सांगावंसं वाटतं, पैसा नाही, लोक नाही, काम नाही तर चालेल, पण श्रद्धा सोडू नका. स्वामी समर्थांचा मंत्र तुमचं जीवन पालटू शकतो. आजपासूनच सुरुवात करा. उद्या तुमचं नशीब नक्कीच बदलेल. स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी आहेत हे विसरू नका. आणि हो, तुम्हीही स्वामींचे खरे भक्त आहात ना, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. तर चला हा मंत्रजाप सुरू करूया. ओम समर्थ गुरुदेवाय नमः. 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 ओम समर्थ गुरुदेवाय नमः.